आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे तालुक्यातील बांबुर्ले प्रणर येथे आंतरराष्ट्रीय विधवा दिन अर्थात एकल महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली. त्यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त विधवा आणि वंचित महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला. यावेळी शब्बाना पिंजारी यांनी एकल महिलांचे हक्क, अधिकार आणि शासनाच्या विविध योजनांबाबत सविस्तर माहिती दिली. समाजात सन्मानाने जगण्यासाठी महिलांनी आपल्या अधिकारांची जाणीव ठेवून संघटित होण्याचे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमात आशा वर्कर सुरेखा हाके, अंगणवाडी सेविका सुरेखा मॅडम, कलाबाई शांतीलाल पाटील, बसंती बैरागी, ताईबाई पाटील, केवलबाई यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. एकल महिलांच्या समस्या, त्यांचे सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण तसेच त्यांच्या हक्कांबाबतची जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अशा उपक्रमामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मदत होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. प्रतिनिधी गोकुळ देवरे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज धुळे. त्या काळात अगदी पाण्यात असताना मुलीचे विवाह होत अनेकदा साथीच्या आजारामुळे मोठ्या प्रमाणावर मृत्यू व्हायचे आणि पाण्यातील लहान मुली विधवा व्हायच्या. तिचे पुन्हा नंतर कधीच लग्न होत नसे, त्यामुळे आयुष्यभर ती विधवा म्हणून जगायची. आज हा शेवट वाटते, पण तसे वास्तव होतं. ज्या नवऱ्या कधी बघितलेली नाही त्यांच्या नावाने आयुष्यभर जगायचे. विधवा स्त्री आज रंगाचे एका अंधाऱ्या खोलीत आयुष्य व्हायचे. इतके वाईट दिवस विधवा महिलांनी काढलेले आहेत. सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या लक्षात आले विधवा पूर्ण विवाह यावरील उपाय होता. फुलेंनी पुढाकार घेऊन एक विवाह त्या काळात लावला. 1956 विधवा पूर्वविवाह झाला. इंग्रजी सरकारने केला. त्यानंतर विधवा पूर्वविवाह चळवळीत महाराष्ट्र बळ मिळावे म्हणून असे जातात